कृषी कमॉडिटी मार्केटमध्ये येऊ घातलेल्या सेबीच्या नव्या आणि अत्यंत महत्त्वाच्या धोरणाचा हा एक धावता आढावा आहे. विचार करा, तुम्ही हळदीचा ट्रेड केलाय आणि मुदत संपल्यावर तुम्हाला खरोखरच हळदीने भरलेला अख्खा ट्रक घरी न्यावा लागला तर? आतापर्यंत असंच होत होतं, पण सेबी आता काही कृषी उत्पादनांमध्ये प्रत्यक्ष मालाऐवजी कॅश सेटलमेंट म्हणजेच फक्त रोख तोडजोड आणून हा सगळा खेळच बदलणार आहे. पहिलं म्हणजे सध्या फ्युचर्स आणि ऑप्शन्स करारांमध्ये प्रत्यक्ष मालाची देवाणघेवाण सक्तीची असते. पण नव्या प्रस्तावानुसार आता एका ठराविक मर्यादेपर्यंत हे व्यवहार केवळ रोख रकमेत पूर्ण करता येतील आणि त्या मर्यादेनंतरच प्रत्यक्ष माल देण्याची अट लागू होईल. दुसरं म्हणजे लक्षात घ्या की हा नियम सगळ्याच पिकांना लागू नाहीये हा. जीवनावश्यक आणि संवेदनशील पिकांना यातून वगळलंय. त्याऐवजी NCDX सारख्या प्लॅटफॉर्मवर ट्रेड होणाऱ्या काळी मिरी, हळद आणि धणे यांसारख्या कमी उलाढाल असलेल्या नॅरो कमॉडिटीजवरच हा नियम लागू होईल. तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या विशिष्ट पिकांसाठीच हा बदल का गरजेचा आहे? कारण बऱ्याचदा हंगामाच्या वेळापत्रकामुळे कराराची मुदत संपते तेव्हा शेतकऱ्यांकडे प्रत्यक्ष पीक तयार नसतं. आता कॅश सेटलमेंटमुळे ही मोठी व्यावहारिक अडचण दूर होईल आणि बाजारातली लिक्विडिटी नक्कीच वाढेल. पण इथे एक प्रश्न नक्की पडतो. यामुळे बाजारात सट्टेबाजी वाढून महागाई तर वाढणार नाही ना? सेबी यावर कसा तोडगा काढते हे पाहणं खरंच रंजक ठरेल. थोडक्यात सांगायचं तर, सट्टेबाजीवर नियंत्रण ठेवून जर या कॅश सेटलमेंटची योग्य अंमलबजावणी झाली, तर भारतीय कृषी डेरिव्हेटिव्हज मार्केटमध्ये नक्कीच एक नवी ऊर्जा निर्माण होऊ शकते. शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी हा निर्णय म्हणजे जुन्या किचकट नियमांच्या जोखडातून बाहेर पडण्याचा एक अत्यंत सोपा आणि प्रभावी मार्ग ठरू शकतो. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला नक्की भेट द्या.